सख्या भावाने मोठ्या भावाचा खून का केला? ऐकूनच मनाचा संताप होईल. नांदेडमधील सत्यघटना. जगातील आपुलकीच्या नात्यामध्ये भावाभावांचे नाते अति जिव्हाळ्याचे असते. भाऊ भावावर जीवापाड प्रेम करत असल्याच्या अनेक कहाण्या आपण पाहिल्या आहेत. काही वेळा भावाभावामध्ये भांडणे होतात, पण लवकरच ती विसरून भाऊ एकत्र येतात. मात्र काही लोकांना नात्यापेक्षा मालमत्ता महत्त्वाची वाटते. तेथे नाते संपतात आणि वैर सुरू होते. या वैराचा शेवट एखाद्याच्या मरणामध्ये होऊ शकतो. याचेच उदाहरण देणारी एक घटना नांदेड जिल्ह्यामध्ये घडली. येथे जमिनीसाठी भावानेच भावाचा खून केल्याचे उघड झाले. ही धक्कादायक घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नांदेड जिल्ह्यालगतच लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात रामलिंग मुगदड हे गाव आहे. गावातील नागरिक जेमतेम शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. याच गावामध्ये विलास खरोसे हे शेतकरी वास्तव्यास आहेत. त्यांची वडिलोपार्जित थोडीफार जमीन आहे. या शेतीतच काबाड कष्ट करून विलास यांनी संसाराचा गाडा समर्थपणे चालू ठेवला होता. विलास यांना 2 मुले होते. एकाचे नाव गुलाब तर दुसऱ्याचे नाव उल्हास. गुलाब आणि उल्हास हे लहानपणापासून एकमेकांसोबत राहायचे. एक भाकर दोघांनी वाटून घ्यायची. मात्र भांडण कधी करायचे नाही. आई वडिलांना तर एवढेच पाहिजे. विलास यांनी या 2 भावात कधी दुजाभाव केला नाही. दोघांनाही परिवारामध्ये समान वागणूक दिली होती. गुलाब आणि उल्हास आता दोघे संसाराला लागले होते. माणूस जसा मोठा होतो तसतशा त्याच्या गरजा वाढत असतात. त्यामुळेच उल्हासने वडील विलास यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी काही शेत जमिनीची मागणी केली होती. त्यावर विलास यांनी सांगितले की आधीच या जमिनीतून जे काही पिकते त्यावर आपले घर चालते. तुला जमीनच पाहिजे असल्यास 2 भावाची सहमती पाहिजे. त्यावरून उल्हास विचारात पडला. आता जमीन मिळवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे? परिणामी मोठी हिंमत करून त्याने भाऊ गुलाबकडे विचारणा केली की आपण लहानपणापासून आत्तापर्यंत सोबतच आहोत. आता मला असं वाटतं आपण आपल्या जमिनीचा हिस्सा वाटून घ्यावा. त्यावर भाऊ गुलाबने सांगितले की आई वडील या जगामध्ये आहेत तोपर्यंत मी जमीन वाटून घेणार नाही. त्यावरून गुलाब आणि उल्हास या दोघांच्यामध्ये शाब्दिक वाद होऊन हाणामारी झाली. त्यातून भावाभावामध्ये दुरावा निर्माण झाला. काही दिवस लोटले. शेत जमिनीसाठी उल्हास आणि गुलाब यांच्यामध्ये धुसफूस सुरूच होती. ते दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र विलास यांनी हा वाद मिटवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु मुलगा उल्हास कोणाच्याही ऐकत नव्हता. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 तो दिवस उगवला. खरोसे परिवारातील सर्वजण आपापल्या कामकाजाला लागले होते. घरापासून काही अंतरावर त्यांचे शेत आहे. त्यामुळे सकाळी शेती कामासाठी गुलाब आणि उल्हास शेताकडे गेलेले होते. पाहता पाहता दिवस मावळू लागला. मात्र मुलगा गुलाब अजूनही घरी परतला नव्हता. रात्र झाली तरी तो आला नव्हता. गुलाब घरी न आल्यामुळे विलास हे त्याला घरी घेऊन येण्यासाठी शेतात गेले. मात्र तिथे त्यांना गुलाब काही दिसला नाही. मुलगा गुलाब इथेच कुठेतरी असेल म्हणून विलास यांनी जोराने हाक मारली, गुलाब कुठे आहेस? चल घरी. पण गुलाबचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने शेतात इकडे तिकडे शोध घेतला. त्यातच त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसले. गुलाब हा शेतातील कालव्यामध्ये निश्चित पडला होता. त्याच्या अंगावर मोटारसायकल पडली होती. त्याची काहीच हालचाल होत नव्हती. गुलाबचे शरीर रक्ताने माखलेले होते. त्याच्या गळ्याला उरण दिसून येत होते. वडील विलास यांनी हंबरडा फोडला. माझ्या मुलाला मारलं असा धावा करत विलास यांच्या आक्रोशाने शेतातील शेजारी पाजारी जमा झाले. या घटनेची माहिती कासार पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच कासार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून गुलाबचा मृतदेह ताब्यात देऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र गुलाब यास नेमके मारले कोणी आणि कशासाठी याचे उत्तर काही मिळाले नव्हते. विलास राम खरोसे वय वर्ष 70 यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कासार सिरसी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 30/2026 कलम 103(1) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कासार सिरसी पोलीस या घटनेतील आरोपीला शोधणे हे फार कठीण दिसत होते.
मात्र गुन्हेगार किती चालाक असला तरी एक ना एक दिवस पोलिसांच्या तावडीत सापडतोच। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे सूचने आणि मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी धुमे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला दिशा दिली। पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथके तयार करण्यात आली। पथकाने तांत्रिक तपास, स्थानिक चौकशी तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला। या तपासामध्ये स्थानिक पातळीवरून कोणत्याही प्रकारची मदत अथवा माहिती मिळत नव्हती। मयत व्यक्तीच्या कुटुंबियाकडे विचारपूस केली, मात्र कुटुंबियांनी जाणीवपूर्वक तपासामध्ये सहकार्य न करता टाळाटाळ करून माहिती लपवत असल्याची शंका येत असल्यामुळे पोलिसांनी कसोशीने कौशल्यपूर्वक सर्व परिस्थिती काळजीपूर्वक हाताळत तपास करून तपासादरम्यान मिळवलेल्या महत्त्वाच्या पुराव्यावरून संशयाची दिशा मयताच्या सख्या भावाकडे वळली होती। त्यानुसार उल्हास विलास खरोसे वय वर्ष 32 याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केल्यावर त्याने मीच माझा भाऊ गुलाब याला मारल्याची कबुली दिली आणि या गुंतागुंतीच्या तपासाला 3 दिवस सातत्याने केलेल्या प्रयत्नाला यश आले। चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की आरोपी आणि मयत यांच्यामध्ये शेतीच्या कारणावरून अनेक कौटुंबिक वादातून सतत भांडणे होत होते। या वादाचा राग मनात धरून आरोपीने दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी शेतातून परत येत असलेल्या त्याच्या भावावर हल्ला करून त्याचा खून केला। आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन कासार सिरसी येथे हजर करण्यात आले आहे। तसेच आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 103 वाढवण्यात आले आहे। संशयिताला न्यायालयाने दिनांक 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड हे करत आहेत। या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी धुमे निलंगा यांचे मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे आणि इतर सहकाऱ्यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला।